नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की काल हा जो न्यू कॅरेक्टर न्यू एंट्री जो साक्षी शिकरेला भेटायला गेला होता, हे आता कन्फर्म झालं की तो दुसरं कोणी नसून सचिनच आहे आणि तो आज सुभेदारांकडे सुद्धा जाणार आहे. म्हणजे या सचिनचे आता वेगवेगळे दोन चेहरे ठरणार आहे. एक म्हणजे तो किती चांगला नवरा आहे, केअरिंग नवरा आहे अस्मितासाठी, आणि दुसरीकडे त्याचं दुसरं तोंड म्हणजे साक्षी शिकरेला डेट करणं. तर बघूया प्रेक्षकांनो, हा सचिन आणखी काय काय रंग दाखवतो या सिरियलमध्ये आणि काय काय धमाके करतो ते. तोपर्यंत आपण आजचा भाग पाहूया. आजच्या भागामध्ये हे सुद्धा दाखवलं जाणार आहे की सायली आता तिचं लाल गाठोडं काढून मैनावतीला प्रश्न विचारते आणि ते प्रश्न पूर्णपणे वेगळे निघतात. तर आता अर्जुन आणि सायली सुद्धा एकमेकांशी बोलत नसतात, तरीही आता अर्जुन सायलीला हिंट देतो. तर बघूया कसं काय झालं ते. सुरूपासून सुरू करू, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. सायली आता किचनमध्ये असते आणि सायलीच्या डोक्यात विचार सुरू असतात. आता सायली म्हणते, आईने फुले अशी कशी तोडली कशी ओरबडलीच. मला त्या दोघांचे वागणं आहे ना अजिबात पटत नाहीये, पण आता नेमकं काय करावं ना मला तेही कळत नाहीये. आणि मग सायलीला एक आयडिया सुचते की अर्जुनला विचारावं का, आणि सायली आता म्हणते यांना विचारू का. आणि दुसऱ्या क्षणी आता सायली म्हणते, नाही नको, मी जर यांना विचारायला गेले ना तर परत पुरावा 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 असं करतील, आणि जर मी यांना विचारायला गेले तर उगाच माघार घेतल्यासारखेही वाटेल, त्यापेक्षा नकोच. तर इकडे दुसरीकडे आता अर्जुन आणि चैतन्य स्टडी रूम मध्ये आपला काहीतरी केसबद्दल चर्चा करत असतात. तर आता हा जो चैतन्य असतो हा केसबद्दल आता अर्जुनला सांगत असतो. तर अर्जुनला अचानक आता किचनमधून कॉफीचा सुगंध येतो आणि अर्जुन उठून चालत जातो दारापर्यंत आणि म्हणतो, आहा कॉफी, पण आता कॉफी कशी मागू मी. पण हा स्वतःहून जर कॉफी मागितली तर माघार घेतल्यासारखं होईल ना, असं आता अर्जुन एकटाच बडबड करत असतो. आणि पुढे आता अर्जुन म्हणतो, नाही मी कशाला माघार घेऊ, मी माघार घेणार नाही. आता चैतन्य हे सगळं चेअरवर बसूनच बघत असतो, पण तरीही आता अर्जुनचं मन पूर्ण त्या सायलींनी बनवलेल्या कॉफीमध्ये असतं. तर आता हा चैतन्य चालत येतो आता अर्जुन जवळ आणि म्हणतो, अर्जुन सर, तुम्हाला कॉफी हवी आहे का. तर आता अर्जुन म्हणतो चैतन्याला हळूच आवाजात, तुला कसं कळलं की मला कॉफी हवी आहे. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो, मला कसं कळलं, अरे माझे कान काही संपावर गेले नाही आहेत रे. आणि पुढच्या क्षणी आता चैतन्य म्हणतो अर्जुनला, आणि तुझा व्हॉल्यूम इतका पण नव्हता की तुझा आवाज आता सायली वहिनीला ऐकू जाईल. तर आता सायली वहिनी किचनमध्ये आहे ना, तर जा तिला हाक मार, तिला सांग की तुला कॉफी पाहिजे. आणि पुढच्या क्षणी आता फ्रस्ट्रेट होऊन चैतन्य म्हणतो अर्जुनला, म्हणजे आपल्याला आता पुढच्या कामाला वळता येईल. तर अर्जुन म्हणतो, अरे अरे हळू हळू, अरे मी जर का जाऊन मागू शकलो असतो की मी का एकटा इथे स्वतः सोबत बडबड करत असतो का. तर आता चैतन्य विचारतो अर्जुनला, म्हणजे का स्वतः का मागू शकत नाही आहेस तू. एक मिनिट, हा काहीतरी डेंजर काहीतरी दिसतंय, डेंजर झोन दिसतोय काहीतरी. सर सांग मग काय झालं. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो, ते माझं आणि सायलीचं आहे ना जवळ भांडण झालं. तर पहिले तर आता चैतन्य म्हणतो अच्छा, आणि मग त्याला रिअलाइज होतं की भांडण झालंय. तर लगेच आता हा नौटंकी आपली सुरू करतो चैतन्य आणि म्हणतो, काय 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 अजून 3 वेळा म्हणतो आता अर्जुनला. जगातल्या सगळ्यात बेस्ट आयडियल कपलमध्ये भांडण, #साजूरमध्ये दर रार. तर आता चैतन्याची ही नौटंकी बघून अर्जुन म्हणतो, झालं का नौटंकी करून, झाली ओव्हर ऍक्टिंग करून, हे दरार बिरार असं काहीही नाहीये. तिची ते कालची ओपिनियन्स मला नाही पटली, सो मी रिॲक्ट होणारच ना, आणि मी रिॲक्ट झालो. त्यामुळे आता मला कॉफी मिळणार नाही, आज कॉफीसाठी काय करू असा आता विचार आता अर्जुन करतो आणि चेअरवर बसतो. तर आता इकडे सायली किचनमध्ये असते आणि सायली आता कॉफी सर्व्ह करते दोघांसाठी. आणि आता सायली स्वतःशी बडबड करत असते आणि सायली म्हणते, यांच्याशी आता बोलल्याशिवाय मला खरंच नाही कळणार आहे काय करावं ते, पण मी यांना विचारू तरी कसं. त्यानंतर आता सायली दोघांसाठीही कॉफी घेऊन जाते आणि अर्जुन समोर कॉफी ठेवते. तर त्यानंतर आता सायली अर्जुनशी तर काही बोलत नाही आणि म्हणते, चैतन्य भाऊजी हे घ्या तुमची कॉफी, आणि तुम्हाला जर काही खायला वगैरे हवं असेल ना तर मला सांगा. तर चैतन्य आता डोळे वटारूनच आता म्हणजे पहिले चैतन्य आता अर्जुनकडे बघतो की काय करायचं. तर अर्जुन असे डोळे वटारूनच बघतो आता चैतन्याकडे. तर चैतन्य म्हणतो, नाही नाही नको, कॉफीच घेईन मी. आणि आता सायली जात असते तर मुद्दामच आता अर्जुन नखरे करतो आणि म्हणतो, नकोय मला कॉफी. आणि आता या अर्जुनच्या मनात असे विचार सुरू असतात की बायको आता कॉफी पिण्यासाठी मला मस्का मार, तरच मी ही कॉफी पिणार. पण त्याच्या उलटच होतं प्रेक्षकांना. ही पण सायली जाते आणि अर्जुनच्या समोर म्हणजे समोर जी ठेवलेली असते टेबलवर कॉफी ती हाती घेते आणि घेऊन जात असते किचनमध्ये. तर अर्जुन आता आवाज देतो मागून आणि सायलीला म्हणतो, थांब. त्यानंतर लगेच असे बहाणे वगैरे बनवतो अर्जुन आणि म्हणतो, चैतन्य कॉफी म्हणजे अन्न असतं ना रे, आणि पूर्णाजीने मला शिकवलंय की अन्न वाया जाता कामा नये, सो मी कॉफी पिणार, कॉफी मी पिणारच, चल घे घे घे. तर तितक्यात आता सायली वळते आणि परत ती कॉफी टेबलवर ठेवून देते अर्जुन समोर. आणि सायली आता तिथून निघते. तितक्यात आता अर्जुन मुद्दामच इनडायरेक्टली आता सायलीची हेल्प करायसाठी एक वाक्य म्हणतो आणि तिला एक आयडिया देऊन जातो. तर त्यावर आता सायली सुद्धा तिथे थांबते आणि अर्जुन म्हणतो, कोण खोटं बोलताय कळत नाही आहे ना तुला. ते सायलीला वाटत असतं की अर्जुन तिच्याशीच बोलतोय, तर सायली तिथे थांबते. पण अर्जुन आता मुद्दाम इनडायरेक्टली बोलत असतो चैतन्याशी. तर त्यानंतर आता अर्जुन म्हणतो, चैतन्य चौगले वर्सेस गोरे केसमध्ये कोण खोटं बोलताय हे कळत नाही आहे ना, कॉम्प्लिकेशन्स खूप आहे हो ना. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो, चौगुले कोण, आपण आता दुसऱ्याच्या टॉपिकवरती बोलत होतो ना. तर आता अर्जुन इशारा करतो चैतन्याला आणि म्हणतो, अरे चुप, शांत हो एकदम, झिप लॉक कर, तोंड बंद.
चुपचाप ऐकून घे. तर आता चैतन्य तोंडावर आपलं बोट ठेवतो आणि अर्जुन आता मुद्दाम सायलीला ऐकू जावं म्हणून जोरात आता बोलतो. सोल्युशन खूप सिंपल आहे. त्या दोघांना सेपरेटली इंटरोगेट करायचं आणि आधी चौगुलीला भेटायचं आणि त्याला 4 प्रश्न विचारायचे आणि मग जेव्हा गोरे एकटाच सापडेल तेव्हा त्याला सुद्धा सेम प्रश्न विचारायचे. आणि जर ते दोघं खोटं बोलत असतील तर त्या दोघांची उत्तरं कधीच मॅच होणार नाही. तर सायली आता हे सगळं ऐकत असते आणि सायली आता मनात म्हणते, हे तर मला आईबाबांकडून खरं कसं काढून घ्यायचं आहे तेच सांगतायत, बापरे. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो सिम्पल राईट, आणि अर्जुन आता स्माइल करतो. तर सायली आता अर्जुनकडे वळून बघते तर अर्जुन ती कॉफी दाखवतो आणि सायली आता तोंड वाकडच करते अर्जुनला बघून आणि तिथून रागातच निघून जाते. तर आता अर्जुन आणखी चिडतो की बापरे, मी जी इनडिरेक्टली मदत केली आहे तरीही तोंड वाकडं करून गेली मला. तर आता सायली किचनमध्ये गेल्यावर चैतन्य विचारतो अर्जुनला, काय रे, कोण गुले, कोण चौगुले, काय करतोय तू, काय चाललंय हे. तर अर्जुन म्हणतो चैतन्यला, तू कॉफी पी. तर आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला पाहायला मिळतं की नागराजने आता इन्फॉर्म केलाय महिपतला की प्रियाने कसं काय केलं होतं. ते फोन चोरी जसा केला होता नागराजने तर तिने हा फोन घेऊन घेतला परत. तर नागराज सगळं सांगत असतो की त्या प्रियाने ना महिपत सगळ्या डोक्याचा भुसा करून ठेवलाय. तिचा फोन घेतला, त्याचा व्हिडिओ डिलीट केला पण काही उपयोग नाही. तर महिपत म्हणतो मग झाला ना तो व्हिडिओ डिलीट, मग काय लफडा आहे. तर त्यावर आता नागराज म्हणतो, अरे तिने एक नाही तर जास्त डिव्हाइसेसवर तो व्हिडिओ सेव्ह करून ठेवलाय आणि तो व्हिडिओ कोणालाही डिलीट करणं अशक्य आहे. तर त्यावर आता महिपत म्हणतो, अरे मग एक काम करा नागराज शेठ, त्या छचुंदरीचा तो लॅपटॉप मोबाईल जे काही ते खेळणं असेल ना ती सगळेच्या सगळी जमा करा आणि माझ्याकडे आणून घ्या, बाकीचं मी बघतो. असं म्हणत आता महिपत फोन ठेवून देतो. तर इकडे सीन शिफ्ट होतो आणि मैनावती आपल्या खोलीत बसली असते. नेहमीसारखं सगळं घाणेरडा पसारा तिच्या खोलीत असतं. टॅवेल अशी कबडवर ठेवलेली, कपाटावर सगळी तिचे ब्लँकेट वगैरे अस्ताव्यस्त. तर आता खोलीमध्ये सायली येते लाल गाठोडं घेऊन. तर आता मैना म्हणते सायलीला बघून, अगं सायली ये बस बस. तिच्या हाती चणे असतात, ती चणे खात असते. तर त्यावर आता मैनावती म्हणते सायलीला, चणे खाणार का. तर सायली म्हणते नाही नको. अगं बाबा कुठे आहे गाई. तर आता ती सांगते मैनावती की जरा काही काम आहे, तिथे ते गेले आहेत. आमच्या दुकानात जे चिंदे असतात ना त्यामुळे कोणाला तरी विकतो आणि त्याचे 300 रुपये राहिले आहेत बघ, तेच घ्यायला गेलेत बाबा. आणि इथे ही शब्द वापरतो ते वसूल करायला गेलेत. तर बघा हिची भाषा सुद्धा अतरंगीच असते. तर त्यानंतर सायलीच्या आता मनात येतं की वाव, चांगला चान्स आहे, म्हणजे आई आता एकटीच आहे, तिच्याशी आता बाबांच्या न कळत बोलून घेता येईल. आणि सायली ते लाल गाठोडे 2 गाठोडं असं तिच्याकडे, एक प्रियाचं आणि एक तिचं स्वतःचं. तर आता सायली ते गाठोडं उघडते तर मैनावती विचारते, हे काय गो, शिदोरी दिसतेय, खायला आणलंयस का ग आपल्या आईला. तर बघा हिला 24 तास खाणं सुचतं. तर असं आता सायली म्हणते नाही. तर मैनावती लगेच विचारते, मग काय दागिने वगैरे ठेवलेत की काय याच्यात. आणि लगेच तिचं पुढे सुरू होतं, ए सायली, माझ्याकडे जर दागिने असते ना तर मी अशीच लाल कपड्यात बांधून ठेवली असते. आता सायलीला आश्चर्यच वाटतं. आणि आता मैनावती विचारते लगेच सायलीला, आणि सायलीला काही बोलू सुद्धा देत नाही. आधी काय प्रश्न वगैरे तिला स्वतःच विचारत असते की काय ग, हे सुभेदार पण असे दागिने लाल गाठोड्यात बांधून ठेवतात की काय. तर आता सायली सांगते, नाही ग, मधुभाऊने लहानपणी आमच्या काही वस्तू जपून ठेवल्या होत्या, आमच्या लहानपणीच्या वस्तू तेच तुला दाखवायला आणली आहेत. तर मैनावती म्हणते, हो का, बरं बघू. आणि सायली आता ते जे प्रियाचं गाठोडं असतं ओरिजिनल वालं ते आता मैनावती उघडते आणि सायली जे स्वतःचं ओरिजिनल गाठोडं असतं म्हणजे खऱ्या तन्वीचं ते आता सायली डोळे मिटूनच उघडत असते, कारण तिला माहिती आहे की ते गाठोड्याने हिला त्रास होतो. तर सायली हळूहळू जसंच तिचं गाठोडं उघडायला जाते तसंच तिच्या डोळ्यासमोर असे भास होतात. तिला काहीतरी ते धुकं नेहमीसारखं आठवत असतं. तर आता हे बघून मैनावती विचारते, सायली काही झालंय का ग तुला गरगर करताय का, पाणी देऊ पाणी. तर सायली म्हणते नाही ठीक आहे मी. आणि त्यानंतर आता सायली अस्वस्थ झाली असते पहिले तर, मग ती नॉर्मल होते आणि म्हणते, आई या 2 गाठोड्यांकडे बघ ना, यातला तू कोणता तरी ड्रेस माझ्यासाठी घेतला होतास का. आणि बरोबर प्रेक्षकांना ही प्रिया नेहमीसारखी टपकते आणि यांचं बोलणं बाहेरून ऐकत असते, पण ती यावेळेला पकडले जाणार आहे, बघूया पुढे. तर आता ही मैनावती सांगू लागते, ग पोरी, हात उचलून पैसे घ्यावे, पैसेनी काहीतरी घ्यावं तुमच्यासाठी, एवढे पैसे कुठे होते ग आमच्याकडे, पण माया होती पोटभर, फुकट असते ना ग ती. आणि पुढे आता ही मैनावती सायलीचा लाड करते आणि म्हणते, आणि तू तर आमचं लाडकं शेरणी पण होतीस, एवढीशी होती ग 5 वर्षाची, पण माहितीये का केवढी हुशार होती ते. त्या नाक्यावरच्या दुकानाकडे गेली आणि 5 रुपयाचं चॉकलेट 2 रुपयाला घेऊन आलीस. असं सगळं काही ते आठवत आता मैनावती सगळ्या गोष्टी सांगू लागते सायलीला. तर आता सायलीला नवल वाटतं आणि सायली परत विचारते, 5 वर्षाची होती का मी जेव्हा मी हे सगळं केलं. त्यावर आता मैनावती म्हणते तर सायली म्हणते, नाही ग आई, जरा मोठी असेल मी. तर ही मैनावती म्हणते, नाही ग पोरी, तू हरवलीस ना तेव्हा 5 वर्षाचीच होतीस. आणि पुढे ही मैनावती सांगू लागते की जेव्हा तू हरवलीस ना तर तुझे असे हे छोटेसे फ्रॉक माझ्या छातीला कवटाळून 2-3 महिने रडत बसले बघ मी. तुमचे बाबा तर शिवायचे ना तुमच्या पोरींचे सगळे फ्रॉक. तर आता बघा सायली काय करते, तिथे ठेवलेला जो खऱ्या तन्वीचा म्हणजे सायलीचा जो ड्रेस असतो लहानपणीचा तो आता सायली कशी बशी काढते, आपली अस्वस्थ होत असते तरी, आणि विचारते की मग हा फ्रॉक ओळखीचा वाटतोय का, म्हणजे बाबांनी शिवला असेल ना. आणि सायली आपलं तोंड अशी तिकडे करते, त्या फ्रॉककडे दुर्लक्ष करत. आता त्या फ्रॉककडे बघत आता मैनावतीला प्रश्नच पडतो आणि मैनावती म्हणते, नाही ग पुरी, हे असं कधी तुझ्या बाबाने शिवलं नाही ग.
आणि आता ही बाहेर प्रिया सगळं काही ते ऐकत असते आणि प्रियाला झटका लागतोय सगळं ऐकून. आणि आता प्रिया मनात म्हणते, बापरे, हे दोन्ही गाठोडे सायलीकडे कसे आलेत? त्यातलं एकतर मी रस्त्यावर फेकलं होतं आणि दुसरं गाठोडं तर मी माझ्या कपाटात लॉक करून ठेवलं होतं. बापरे. आणि आधी सायली तर आता ही मैनावती सोबत चौकशा पण करतेय. हे दोघं अर्जुन आणि सायली तर माझ्या मागेच लागले असा हा विचार आता ही प्रिया करत असते. तितक्या त्या प्रियाचा फोन वाजतो आणि त्याची रिंग आता अंदर असलेल्या मैनावती आणि सायलीला ऐकू जाते. तर दोघी येऊन बघतात तर काय, प्रिया असते तिथे. तर आता आल्या सायली विचारते, काय ग, तुझं काय चाललंय इथे? परत तू आमचं बोलणं चोरून ऐकत होतीस ना? तर आता त्यावर प्रिया म्हणते, मी काय चोरून बिरून ऐकत नव्हते. मी इथून पास होत होते तेव्हा अचानक फोन वाजला. तर ही मैनावती आता कमरेवर बिमरेवर हात ठेवते दोन्ही आणि म्हणते या प्रियाला, नाही, चोरूनच ऐकत असणार तू. दुसऱ्याच्या गोष्टीत ना खूपशाची सवय आहे तुला, ओळखलंय आतापर्यंत. आता ही प्रिया बोलू लागते मैनावतीला, तुम्ही मला वगैरे वगैरे. तर त्यावर आता सायली थांबवते मध्येच आणि म्हणते, एक शब्दही बोलायचा नाही माझ्या आईला. आणि तुला सांगितलं होतं ना इथे फिरकायचं पण नाही म्हणून. आणि मी आणि माझी आई बोलत असताना मध्ये बोलायचं सुद्धा नाही. आणि त्यानंतर आता सायली म्हणते मैनावतीला, आई तू जाऊन ती गाठोडी आवर, ती मुलगी काही बोलू नाही द्यायची आपल्याला. तर त्यावर आता मैनावती तोंड हेकोळं करते या प्रियाकडे बघून आणि अंदर चालली जाते. ही प्रिया आतमध्ये अशी झाकून बघत असते. तर आता तिथे सायली उभी असते त्यामुळे ती चालली जाते तिथून. आणि इथे बहुतेक आता मैनावती सायलीचा फ्रॉक प्रियाच्या गाठोड्यात टाकते आणि प्रियाचा म्हणजे खरं जो सायलीचा असतो ड्रेस लहानपणीचा तो आता ती ओरिजिनल आपल्या सायलीच्याच गाठोड्यात ठेवते आणि जो आता या प्रियाचा असतो तो ती आता दुसऱ्या गाठोड्यात टाकते. तर ती असं म्हणजे दोन स्मॅच करून टाकते आता. पण ते बरोबर जागी आपलं पोहोचलेलं असतं. तर आता गाठोडा पॅक करताना ही मैनावती बडबड करत असते, काय ग ही चोंबडी नुसतं मधामधात तोंड मारतीये, तिच्या आई बाबांना एवढं शिकवलं का काय माहिती हिला, देव जाणे बाबा. आणि गंमत म्हणजे आता हीच तिची आई असते आणि हीच हिला असं काय ते बोलत असते प्रियाला. तर आता सगळे गाठोडा बंद करून घेते आणि त्यावर आता सायली येते बंद केल्यावर आणि म्हणते, घे ग सायली घे. त्यानंतर आता मैनावती विचारते सायलीला, बरं वाटतंय ना आता? तर सायली म्हणते हो. आणि सायली तिथून निघून जाते. तर आता इकडे प्रिया आपल्या खोलीत येते आणि काहीतरी विचार करत असते. पण अश्विनच्या हाती एक लिस्ट असते आणि ती पहिलेच टेन्शनमध्ये असते ही प्रिया. तर त्यावर आता अश्विन म्हणतो, काय ग हे सगळं काय लिहिलं असतो तन्वी, उपास करणे, झाडांना पाणी घालणे, देवाची पूजा करणे. तर आता या प्रियाला आठवतं आणि प्रियाच्या मनात येतं की अरे यार, या मनात स्वतःशी बोलत असते की त्या सदा महिन्याला ते चिठ्ठी लिहिण्यासाठी जी लिस्ट काढून ठेवली होती ती फाडायचीच राहिली. आणि प्रिया आता नेहमीसारखं अश्विनसोबत खोटं बोलते आणि म्हणते, अरे ते घरच्यांचं मन जिंकण्यासाठी मी काय काय करू शकते ना, मी याचा विचार करत होते रे. तर विसरायला नको म्हणून अशी लिस्ट करून ठेवली होती ऍक्च्युली. तर अश्विन म्हणतो, म्हणून यासाठी तू हे सगळं करणार आहेस? अगं तुझा स्वभाव खूप वेगळा आहे ग आणि हे सगळं. तर त्यावर आता ही प्रिया म्हणते, अरे अश्विन पण सायली हे सगळं करून सगळ्यांना इम्प्रेस करते ना, म्हटलं बघूया तिच्यासारखं पुढे पुढे करून तरी सगळे माझ्याशी गोड वागतात का. तर त्यावर आता हा अश्विन म्हणतो, तुला तुझ्या विरुद्ध वागण्याची अजिबात गरज नाही आणि मुळात सायलीसारखं तर बिलकुलच नाही. मम्मा डॅड पूर्णाजी यांनी तुला तू जशी आहेस तसं एक्सेप्ट केलं तर ठीक, नाही केलं तर त्यांच्यासाठी तू स्वतःला बदलण्याची काहीही गरज नाही आहे. तर आता या प्रियाला कळलं असतं की याला अजून गुंडाळायला हवं आणि प्रिया ती चिठ्ठी फेकून देते आणि अश्विनच्या जवळ येते, त्याच्या खांद्यावर हात वगैरे ठेवते, रोमॅन्टिक होते आणि म्हणते, तुला माझी किंमत आहे ना अश्विन, मग तेवढं पुरेच आहे माझ्यासाठी. तू आहे ना मला खूप सुखात ठेवतोस, पण तुला खुश करण्यासाठी मी काय करू ते सांग, असं म्हणत आता ही प्रिया अश्विनला मिठी मारते. तर आता सगळे हॉलमध्ये बसलेली असतात, अस्मिता, पूर्णाजी, कल्पना आणि अस्मिता चक्रा मारत असते. तर आता शेवटी पूर्णाजीच म्हणते अस्मिताला, अगं अस्मिता किती चक्रा मारतीयस, तुला बघून आता मलाच गरगरायला लागलाय बघ. तर आता अस्मिता म्हणते, अगं पूर्णाजी सचिनची वाट बघून बघून मला आता खूप कंटाळा आलाय. तर प्रेक्षकांना आता या सचिनची एंट्री होणार आहे सुभेदार हाऊसमध्ये. तरी अस्मिता आता म्हणते पूर्णाजीला, तरी नशीब त्याने मला सांगितलंय की तो आज येतोय, नाही तर सरप्राईजच्या नावाने काही सांगतच नव्हता. तर प्रताप म्हणतो, अगं निदान त्याने आपल्याला त्याच्या फ्लाईटचं टायमिंग तरी कळवायला हवं होतं, म्हणजे आपण त्याला आणायला एअरपोर्टवर गेलो असतो किंवा निदान गाडी तरी पाठवली असती. तर त्यावर आता अस्मिता म्हणते, हो ना तेच, त्याने त्याच्या फ्लाईटचा टाइम सकाळी आहे की संध्याकाळी हे सुद्धा सांगितलं नाही, पण एवढंच म्हणाला की तुम्ही तुमचा वेळ कामातला वेळ काढून नका येऊ मला घ्यायसाठी, मी करेन मॅनेज, असा म्हणतोय तो. तर त्यावर आता कल्पना म्हणते, असू दे ग, तो सचिन भारतामध्ये येत आहे ना हेच आमच्यासाठी खूप आहे. आता हे अर्जुन आणि चैतन्य सुद्धा तेवढ्या तिथे येतात आणि अर्जुन म्हणतो, काय सांगतोय, सचिन येतोय? तर त्यावर चैतन्य सुद्धा म्हणतोय, हो ना, किती वर्ष झाले मी त्याला भेटलो नाहीये. तर अर्जुन म्हणतो, हो रे, आम्ही सगळेच त्याला किती वर्षाने भेटणार. तर बघा आता सगळेजण एक्साइटेड असतो या सचिनसाठी. तर आता पूर्णाजी विचारतात, सायली तू नाही भेटली ना ग सचिनला? तर आता सायली म्हणते, हो. तितक्यात आता या सचिनची एंट्री होते. आणि थोडं सस्पेन्स म्हणून पहिले तर आज याचा फेस नाही दाखवलाय, ब्लरच दाखवलं होतं आणि त्यानंतर याचा फेस हळूहळू क्लिअर दाखवलाय आणि आपल्याला कळतं की हा तोच असतो जो साक्षीला लपून डेट करत असतो. तर आता त्याला बघून आता अस्मितालाच पहिले तो दिसतो आणि अस्मिता जोरात ओरडते, सचिन. तर आता कल्पना म्हणते, अगं अस्मिता उगाच का ओरडतेस तू ओरडून का सचिन लवकर येणार आहे का? तर आता अस्मिता म्हणते, अगं मम्मा सचिन आला बघ ना. तर सगळेजण आता बघू लागतात आणि सगळेजण आता समोर येतात त्याला बघण्यासाठी. घरातले सगळेजण त्याला बघून खूप खुश होतात
आणि सचिनला बघून खूप एक्सायटेड असतात आणि सायली आश्चर्यानेच बघत असते कारण तिने फर्स्ट टाइम बघितलं असतं सचिनला. तर ती फक्त ऑब्झर्व करत असते. तर तो आल्यावर आता चैतन्य म्हणतो बापरे साक्षात सचिन दीक्षित. तर त्यावर आता अर्जुन म्हणतो वेलकम टू इंडिया सचिन. तर त्यावर आता सचिन म्हणतो थँक्यू एव्हरीवन. आणि बघा प्रेक्षकांनो हा सचिन तिथेच अस्मिता असते. तर अस्मिता स्माइल करत बघते बिचारी सचिनकडे. तर सचिन आता दुर्लक्ष करतो आणि पूर्णाजीकडे जातो. पहिले पूर्णाजीच्या पाया वगैरे पडतो आणि म्हणतो हॅलो पूर्णाजी तुम्ही सांगा कशा आहेत. तर पूर्णाजी म्हणतात मी मजेत आहे. तर असं करत आता सचिन एकाच्या पाया पडतो म्हणजे कल्पनाच्या, प्रतापच्या आणि अर्जुन चैतन्याची गळाभेट घेतो. तर आता अस्मिता वाटच बघत असते की तर सचिनचं लक्ष अस्मिताकडे कधी जातं ते. तर आता पूर्णाजी म्हणतात अरे सचिन तू सायलीला नाही भेटलायस ना. तर आता हा सचिन सायलीच्या समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो मी सायली वहिनीला भेटलो नसलो म्हणून काय झालंय मी US माझ्या घरी बसवून सायली वहिनीच्या हातचे बेसनाचे लाडू खाल्ले आहेत. तर सायली सुद्धा आता स्माइल करते आणि थोडी कम्फर्टेबल झाली असते. आणि त्यानंतर हा सचिन म्हणतो आणि त्याची टेस्ट मी कधीच विसरू शकणार नाही. थँक्यू सो मच सायली वहिनी. आता सायली सुद्धा स्माइल करते. तर आता कल्पनामध्ये सचिनला सचिन तू अगदी फ्रेश दिसतोयस हा पण. तर आता त्यावर अर्जुन म्हणतो हा दिसणारच अस्मिता इथेच होती ना आपली इंडियामध्ये ती कुठे होती US. त्यानंतर आता सचिन हसतो आणि शेवटी त्याचं लक्ष फायनली आता जातं अस्मिताकडे. तर अस्मिता फुगली असते आणि चिडली असते. तर अर्जुन म्हणतो तुला सांगतोय जिजू आता या अस्मिताकडून सचिन 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 ऐकून ना कान दुखायला लागलेत आता आमचे. तर आता अस्मिता म्हणते त्यावर पण अस्मिता इथे हे लक्षात आहे का त्याच्या आधी विचार त्याला. तर त्यावर आता सचिन म्हणतो मेलो तुम्हाला सगळ्यांना भेटताना मी एवढा खुश झालोय ना की माझ्या बायकोलाच अटेन्शन द्यायचं राहिलं. आणि त्यानंतर आता सचिन मस्का मारतो अस्मिता जवळ जातो आणि म्हणतो हाय ब्युटिफुल. तर आता अस्मिता चिडली असते आता ती भाव खाते थोडा. तर त्यावर आता हा सचिन म्हणतो सगळ्यांना आणि हा आता या जगातला सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आणि आता कान पकडून आता अस्मिताला सॉरी म्हणतो आणि म्हणतो मी कधी येतोय हे तुला सांगितलं नाही यामुळे पहिलं सॉरी. आणि उठबशा काढतो. त्यानंतर आता दुसऱ्यांदा आता सचिन कान पकडतो आणि म्हणतो तुला माझी वाट बघायला लावली याबद्दल दुसरं सॉरी. आणि आता तिसऱ्यांदा तुझ्या आधी सगळ्यांना भेटलो त्यामुळे तिसरं सॉरी. आणि परत हा उठाबशा काढत असतो म्हणजे हा प्रिटेंड करत असतो की हा किती चांगला नवरा आहे तो. त्यावर आता प्रताप म्हणतो अगं अस्मिता आल्या आपल्या नवऱ्याला उठाबशा काढायला लावतीयस का अगं थांबव त्याला. तर अस्मिता काहीही बोलत नाही त्यावर. तर आता सायली म्हणते ओ अस्मिता ते सोडा ना राग. तर आता अर्जुन म्हणतो जिजाची US गिफ्ट मिळाल्याशिवाय ती की आता थांबवणार नाहीये तुम्हाला. तर आता हा सचिन म्हणतो अस्मिताला अरे मी तर खूप आणले गिफ्ट पण आता अशा उठाबशा काढताना कशा दाखवू. तर आता अस्मिता लगेच म्हणते बरं पुरे. आणि आता साईड हक करत अस्मिता म्हणते आता सचिनला तुझी वाट बघता बघता जीव गेला माझा. मी आपल्या बाळाला सांगायचे बाबा येणार आहे मला तर असं वाटलं होतं की तू त्याचा जन्म झाल्यावरच येशील. तर हा सचिन आता मस्का लावतो परत या अस्मिताला आणि म्हणतो मला माझ्या बाळाशी खूप गप्पा मारायच्या आहेत. आय मिस यू लाईक क्रेझी अस्मी. असं म्हणत आता हा जो असतो सचिन हा आता परत मिठी मारतो अस्मिताला. तर आता प्रताप म्हणतो बरं सचिन तू आता एक काम कर आज जा आणि थोडासा आराम वगैरे कर. जे काही शॉपिंग केलंयस ना ते अस्मिताला तिकडेच जाऊन दाखव आणि मुख्य म्हणजे बाळाची गप्पा मार. आणि तर पूर्णाची ताकीद देते दोघांनाही की सचिन तू जर आईबाबांना भेटून आलास ना त्यानंतर तुम्ही दोघांनीही काही दिवस इथंच राहायचंय. काय ना एकदा बाळ आल्यावर आम्हाला तुमच्या दोघांचाही सहवास नाही लाभणार आहे. तर त्यावर आता अस्मिता हसते आणि म्हणते हो चालेल ना. आणि त्यानंतर आता सचिन परत इकडे फ्लर्टिंग करतो आणि म्हणतो युअर विश इज माय कमांड ब्युटिफुल. तर बघा हा किती फ्लर्टी असतो तिकडे साक्षी आणि इकडे अस्मिता. तर आता अस्मिता म्हणते या सचिनला आता मस्का मारणं पुरे गिफ्ट घे पटकन आणि रूम मध्ये जाऊया. तर दोघेच जण आता तिथून निघून जातात. आणि प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सायली तोच फ्रॉक घेऊन आता विचारते तिच्या बाबाला म्हणजे या सदाशिवला. तर तो म्हणतो की हो हा फ्रॉक तर मी शिवलाय. तर सदाशिव आता चक्का खोटा बोलत असतो. तर सायली आता दोघांनाही आमरासमोर ठेवते आणि म्हणते बघ नाही फ्रॉक बद्दल तुमच्या दोघांची वेगवेगळी उत्तरं येत आहेत. आणि बाबा तर म्हणालेत की मी 7 वर्षाची होती जेव्हा मी हरवली आणि तू म्हणालीस की तू 5 वर्षाची होती. तर काय हे सगळं. तर बघूया आता हे दोघं काय उत्तर देतात सायलीला. आणि हा सचिन आता काय नवीन धमाका घेऊन येतो. तुम्हाला याचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि शेअर करा. भेटूया उद्याच्या एका धमाकेदार एपिसोड सोबत. तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद. आणि प्रेक्षकांना मी लपंडावची रिव्ह्यूची लिंक सुद्धा या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देईल. तर तुम्हाला जर ते सिरियल बघायची असेल तर नक्की पहा. थँक्यू वन्स अगेन अँड टेक केअर.